This call is now being recorded. सो जनरली स्टेपर मोटर कशी असते की तिला स्टेप्स असतात. जे एक आपण टेंटेटिव्ह स्ट्रक्चर बघितलं तर काही स्टेप्स असतात, त्या स्टेप्समध्ये ती काय होते, रोटेट होत असते. मग इथे टॅप होतं, टॅपिंग वेगळ्या वेगळ्या पोझिशनला होत जातं. ठीक आहे. सो आपण असं अजून केलं की 4 पोझिशन स्टेपर मोटर आहे. जे 4 स्टेप्स मध्ये तिचं काय होतंय, रिव्होल्युशन कम्प्लीट होते. जेवढे नंबर ऑफ स्टेप्स असतात तेवढे नंबर ऑफ त्याचं काय लागतं, त्याला त्या स्टेप्स इज इक्वल्स टू 1 रिव्होल्युशन्स असतं. म्हणजे आता मी कन्सिडर केलं की 1 2 3 4 5 अजून काही 6, तर म्हणजे काय झालं की 6 स्टेप्स मध्ये तिचं काय होतंय, 1 रिव्होल्युशन कम्प्लीट होते. सो आपल्याला काय घ्यायचं आता, अजून करायचं की 4 स्टेप्स मध्ये आपलं रिव्होल्युशन कम्प्लीट होते. सो देअर विल बी टोटल 4 स्टेप्स. सो ह्या 4 स्टेप्सला मला काय करायचंय, कंट्रोल करायचंय. कंट्रोल करायचं म्हणजे काय की आय हॅव टू कंट्रोल इट्स स्पीड. सो प्रत्येक 4 स्टेप्स मध्ये विथ द हेल्प ऑफ पीएलसी आय हॅव टू कंट्रोल दी स्पीड. ठीक आहे. मग हा माझा पीएलसी घेतला. पीएलसी कडनं मी काय देणार आहे, त्याचा आउटपुट जाणार आहे. आउटपुट काय जाणार आहे, अजून करा की इथे जातोय तुमचा Y0. Yes, please. Y1, ठीक आहे. नंतर Y2 घेतला आपण आणि इथे Y3 घेतला. सो आपल्याला काय करायचं, हे सगळे Y1 Y0 Y1 Y2 Y3 कशाला कनेक्ट करायचे आहे, त्याच्या प्रत्येक मोटरच्या 4 स्टेप्सला. 1 2 ठीक आहे, 3 4 केला. पुढे पुढे काय जातोय, हा ही तुमची जी आहे ही स्टेपर मोटर आहे. डायग्राम पण हीच राहू द्या, स्टेपर मोटर. सो स्टेपर मोटरच्या स्टेप्स आहेत. लेट दॅट स्टेप्स बी ए बी सी आणि डी. ठीक आहे, ABCD. सो प्रत्येक वेळी काय होणार आहे की Y0 एक पॉइंट पर्यंत जाणार. ठीक आहे, ती कंप्लीट झाली की मग काय होणार, Y1 ची स्टेप होणार. म्हणजे या मानाने समजा हा तुमचा A, हा B, हा C आणि हा D घेतोय, बरोबर आहे. हा रोटर आहे, हा रोटर इथे A, इकडे B C आणि D. मोटरचं काय झालं, एक रिव्होल्युशन कम्प्लीट झालं. ठीक आहे. सो एक रिव्होल्युशन कम्प्लीट होते. सो आपल्याला काय करायचं की पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन द्यायचं आहे की तेवढ्या टाइम मध्ये ती प्रोसेस काय झाली पाहिजे, कम्प्लीट झाली पाहिजे. ठीक आहे. सो आपल्याला ही प्रोसेस कम्प्लीट करायची आहे. सो त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, आय हॅव टू डिफाईन सम पॉइंट्स. ठीक आहे. एक सो मग त्याच्यासाठी पहिले तर काय कराल, पीएलसी वरनं मला एक टाइमर घ्यावा लागेल. एक टाइमर घेतला मी की या ड्युरेशन पर्यंत त्याने काय केलं पाहिजे की ह्या पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन मध्ये एक रिव्होल्युशन कम्प्लीट केलं पाहिजे बाय कव्हरिंग इच अँड एव्हरी स्टेप्स. सो त्याच्यासाठी मला एक टाइमर लागेल. टाइमर लागल्यानंतर पुढे काय करावं लागेल, सिक्वेन्शियली मला काय करायचंय, टॅपिंग करायचं आहे किंवा रोटेशन परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. हा
सो आपल्याला काय करायचं आहे, एक इनिशियली टायमर द्यायचा आहे. टायमर मी घेतलाय काहीतरी ड्युरेशनचा घ्यायचा, ठीक आहे. अजून केला तो टायमर इनेबल केल्यानंतर पुढे काय करायचं की जो काही आपला हा जे 4 स्टेप्स आहे, या 4 स्टेप्सला पण काय द्यायचं, पर्टिक्युलर ड्युरेशन द्यायचं की एक आहे 1 सेकंडसाठी चालेल, मग बी ची स्टेप्स आहे ती 2 सेकंड, मग 3 सेकंड आणि 4 सेकंड, ठीक आहे. सो या मॅनरने मग हे जे आहे हे मला काउंट पण करायचं आहे की जेव्हा हा ए वर असतो त्यावेळेस त्याने फर्स्ट नंबर घेतला पाहिजे, फर्स्ट नंबरला फर्स्ट सेकंड, ठीक आहे. सेकंड नंबरला 2 किंवा 1 सेकंडचा टाइम ड्युरेशन, थर्ड नंबरला 1 सेकंडचा आणि फोर्थ नंबरला 1 सेकंडचा. म्हणजे मला एक काउंटर पण लागणार आहे की टू काउंट दॅट इट इज प्रोसिडिंग टू नेक्स्ट स्टेप, ठीक आहे. सो या मॅनरने एक काउंटर लागेल, एक 2 टायमर्स लागतील. टायमर्स कशासाठी की पूर्ण प्रोसेस रन होण्यासाठी एक मेजर टायमर, आणि दुसरा टायमर कशासाठी की प्रत्येक स्टेपला आपल्याला इंडिव्हिज्युअल ड्युरेशन द्यायचं आहे, ठीक आहे, डिफाईन करायचं आहे. सो त्या पद्धतीने आपण काय केलं, प्रोग्राम डिझाईन केलाय. सो याच्यामध्ये काय दिसतंय बघा, पहिलं तर मी काय केलं, स्टार्ट बटन घेतलंय, स्टार्ट पुश बटन घेतला आणि इनिशियली जो आपला टायमर आहे तो डिसेबल मोड मध्ये ठेवला. सेकंड हा कधी ऑन करायचा आहे, जेव्हा तुमचा याच्यासाठीचा हे टोटल याला जो टाइम दिलेला आहे प्रोसेसिंगला तो ड्युरेशन जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस तुमचा हा दुसरा ड्युरेशन स्टार्ट होईल. हा दुसरा ड्युरेशन साठी आपण डिफाईन केले टाइम बेस 0.01 इंटू 50, म्हणजे किती येणार आहे 0.01 इंटू 50 0.5 सेकंड्स ना. सो तो ड्युरेशन जो काही असेल तो आपण काय देतोय, प्रत्येक स्टेप साठी देतोय. टोटल स्टेप्स किती, 1 2 3 4, ठीक आहे. आता ह्या स्टेप्सला एकदा हा टायमर स्टार्ट झाला, हा इनेबल झाल्यानंतर म्हणजे हा टोटल जो आहे याच्यानंतर मला काउंटर पण स्टार्ट करायचंय. काउंटिंग कशासाठी की प्रत्येक स्टेप्सला तो मूव्ह ऑन झाला पाहिजे आणि विथ दिस टाइम ड्युरेशन. सो 1 बाय 1, ठीक आहे. सो मग त्यानंतर प्रोसेस काय करायची, मला काउंटर काय करायचं आहे, रिसेट करायचं. मग इथे काय केलं, C1 केलं आणि रिसेट स्विच यूज केला, म्हणजे प्रोसेस काय होणार आहे, कंटिन्युअसली रिपीट होत जाणार आहे. सो मी सिम्युलेशन करते, ठीक आहे, आणि रन PLC. तुम्ही बघू शकता 1 बाय 1 प्रोसेस चालू राहील. सो जे काही परफॉर्म होत आहे ते ऑपरेशन नीट बघत राहा 1 बाय 1 सिक्वेन्शियली. तुम्हाला लक्षात येईल की स्टेप वाईज बरोबर Y0 म्हणजे A स्टेप आहे, Y1 म्हणजे B स्टेप, मग C स्टेप, Y2 ची, मग थर्ड स्टेप, आणि परत रिसेट होते काउंटर, ठीक आहे. काउंटर रिसेट झालं की परत इनिशियल ऑपरेशन स्टार्ट होते, म्हणजे कंटिन्युअसली मोटर काय होते, रोटेट होते फॉर अ पर्टिक्युलर ड्युरेशन. सो मोटरचा टाइम पण आपण डिफाईन केलेला आहे आणि स्टेप्सला पण टाइम दिलेला आहे. ठीक आहे, सृष्टी समजला का प्रोजेक्ट. स्टार्ट बटन ऑन झालेलं आहे, ठीक आहे. स्टार्ट बटन ऑन झाल्यानंतर हा जो टायमर आहे हा डिसेबल आहे. हा टायमर काय, हा मेन प्रोसेसिंग साठी दिलेला आहे. हा जेव्हा इनेबल होतो तेव्हा हा टायमर स्टार्ट होतो. हा टायमरचं टाइम ड्युरेशन स्टार्ट झाल्यानंतर ऍट द सेम टाइम आपण काय करतोय, काउंटरला टाइम दिलेले 4 काउंटिंग आहे, म्हणजे 4 स्टेप्स आहे. तर तो काय घेतोय, टायमरचं ड्युरेशन कमी असल्यामुळे तुम्हाला इथे फास्ट फ्लक्च्युएशन दिसते. इथे टायमर तुम्ही वाढवू पण शकता, म्हणजेच काय करताय तुम्ही त्याचा स्पीड पण काय करताय, कंट्रोल करताय, ठीक आहे, बाय चेंजिंग दी टाइम ड्युरेशन. सो यू कॅन कंट्रोल दी स्पीड.
So operation of stepper motor can be controlled with the help of this ladder logic. So जर काही डाऊट असेल याच्या रिलेटेड कॉलेजला येऊन तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. आणि येताना तुम्हाला तसे प्रोग्राम घ्यायचंच आहे, घेऊन जा. ए तुम्हाला समजलं का टॉपिक? स्टेपर मोटर कंट्रोल कळालं का? ओके. नसेल समजलं तर कॉलेजला येऊन समजून घ्या, ठीक आहे? सो आता तुम्हाला काय करायचंय? So next topic is nothing but the working of three-phase synchronous motor. So which is the we have another motor we have to study because of it is necessary while selecting the motor we must know the performance characteristics of any type of motor. So here you can observe the diagram of synchronous motor. Okay? Synchronous motor is actually consist of one rotor and one stator. So outer section is nothing but the stator and internal section is nothing but the consist of rotor, and to the rotor we are the rotor is wounded with a coil. Okay, so that is called as the rotor winding, and also it is called as field winding. Okay, so this one is your field winding or the rotor winding. Okay, and this one is stator. So synchronous motor is that motor which possesses the synchronous speed, okay, or which runs at a synchronous speed. Synchronous speed means what? Whenever it is necessary to generate or it is necessary, we require a constant speed for any particular application. In that case, we prefer synchronous type of motor. So constant speed of operation, it is necessary. When it is necessary, then we have to consider synchronous motor. Okay, this synchronous motor is actually double excited. So double excited means what? To the rotor we are applying a constant DC supply, or this DC supply can be variable one. Okay, so इकडनं काय करतो आपण rotor like DC supply, and to the stator we are applying an AC supply, three phase AC supply. Okay, so that means this is called as it is double excited, means two different supplies are obtained. Now excitation means what? Okay, so आपण इथे काय करतोय double excitation केले. Now excitation means what? When you supply to the coil, a magnetic field is generated. The amount of magnetic field is generated, and that magnetic field is nothing but due to that what happens? The rotor will starts to rotate. Okay, हे rotation होतं आणि काय होतं की the magnetic flux are generated between the air gap between the rotor and the stator, and that magnetic flux are the air gap flux, and whatever the magnetic field is generated, it is the rotary magnetic field. Rotary magnetic field म्हणजे काय की डिपेंडिंग अपॉन द एक्सायटेशन. समजा स्टेटरचा डायरेक्शन नॉर्थ साऊथ असेल, ठीक आहे, आणि इव्हन रोटरचं पण काय असेल नॉर्थ साऊथ असेल, तर ह्या सेम पोलमुळे काय होतंय, दोघांचं डायरेक्शन काय होणार आहे, डिफरंट होणार आहे. ठीक आहे, सो डिफरंट वेने रोटेशन होईल. सो ह्याला काय म्हणतो, इथे मुवमेंट होते. सो दिस इज द एक्सायटेशन मेथड. सो एक्सायटेशन मेथड कशामुळे जनरेट होते? जस्ट बिकॉज ऑफ जनरेशन ऑफ magnetic field. Now we have to check the characteristics of this synchronous motor. So performance characteristics, while studying performance characteristics, we have to consider its V curve characteristics. V curve characteristics is consist of a DC field current on x-axis,
DC current is on x-axis and the armature current is on y-axis. ठीक आहे. सो या पद्धतीने याला म्हणतो आपण व्ही कर्व कॅरेक्टरिस्टिक्स, बिकॉज द कॅरेक्टरिस्टिक्स आर सीम्स लाईक अ व्ही शेप. ठीक आहे, हे व्ही शेप कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला मिळतात. So hence it is called as V curve characteristics. It consists of basically 3 sections. Okay, 3 sections आहेत. हा जो सेक्शन आहे याला म्हणतो आपण अंडर एक्साइटेड कंडिशन. ठीक आहे, अंडर एक्साइटेशन कंडिशन. देन हा जो आहे जिथे त्यांनी युनिटी पॉवर फॅक्टर मेन्शन केले, दॅट युनिटी पॉवर फॅक्टर एरिया इज नथिंग बट नॉर्मल एक्साइटेशन कंडिशन. ठीक आहे. And second part, you can observe the next side of this dotted line is nothing but this one, this section. So this section is nothing but over excitation area. Okay, so this is the over excitation. So in this way there are 3 sections we obtain: under excitation, over excitation and the normal excitation. So generally the V curve characteristics is consist of 3 parts. One is under excitation, another one is normal excitation, and third one is over excitation. Now under excitation means what? The concept when a normal supply is applied, okay, via to the rotor, then magnetic flux are generated in a such a way that they couldn't fulfill the air gap. Okay, the air gap between the rotor and the stator. Okay, या स्टेटर मध्ये आणि रोटर मधला जो काही एअर गॅप आहे तिथे काय होत असते जनरेट, मी सांगितलं RMF जनरेट असतो, दॅट इज रोटरी मॅग्नेटिक फील्ड. ओके, दॅट मॅग्नेटिक फील्ड इज नथिंग बट the moment of air flux are generated. Okay, so in such a way we apply this field current. Field current is nothing but external DC supply which is applied to the rotor. The field current is passed through the field winding in such a way that it couldn't generate much more amount of magnetic flux. Okay, the strength of magnetic flux is very weak in this condition, so that state is called as under excitation, where they couldn't fulfill the gap between the stator and the rotor. So highly magnetization condition perform होत नाही इथे. ठीक आहे. So this is the under excitation condition. Now what is the normal excitation? Normal excitation means we apply of supply, that is the amount of field current in such a way that it can clearly fill out the air gap between this stator and the rotor. Okay, so magnetic flux are generated in such a way that the air gap between the stator and rotor fulfilled completely. Okay, and at that point we get unity power factor. Okay, here in under excitation we get lagging power factor. So this is the area where we get the lagging power factor. This is the condition where we get the unity power factor. Okay, next is the over excitation. Now over excitation means what? When you provide the field current in such a way that now you can observe the field current is continuously increasing. ठीक आहे, आधी इथे होता, नंतर इथे 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 एक सर्टन पॉइंटला तुम्हाला युनिटी पॉवर फॅक्टर मिळाला आणि नंतर आपण काय करतो, इन्क्रीज करत जातोय. सो यू आर इन्क्रीजिंग दिस फील्ड करंट इन सच अ वे दॅट the extra magnetic flux are generated. Okay, so excess magnetic flux कसे generate होता? They fulfill all the air gap, and whatever the remaining flux they will get demagnetized. That means how they get demagnetized? They will come or return to their original position. Okay, so ही fulfill केल्यानंतर जी काही extra gap आहे ती fulfill करून ते परत काय होतात, return to their original position, and this is the condition of demagnetization. Okay, so demagnetization मुळे काय होतंय, there is a condition of over excitation where over magnetic flux is generated and whatever the remaining magnetic flux are demagnetized, and this is the condition of leading power factor. And also we called it as a over excitation factor. Okay, so now this V curve
is obtained at three different conditions. Means when there is no load, when there is a half load, and when there is a full load. Now load is nothing but to which the motor is connected. Means any unit, we need to rotate it, we need to uh, uh, perform its operation, whatever it may be. That like for example conveyor belt, त्याचा आपल्याला स्पीड का लागतो, कॉन्स्टंट लागतो. So that is nothing but the load. If you do not connect any load, okay, at no load condition, what happens? See, at initial state, your armature current is very high, but the field current is very minimum, which is the state of under excitation where your power factor is in lagging state. And as you are moving towards the unity power factor, you can observe that amount of field current is goes on increasing, but amount of armature current goes on decreasing. Okay, so goes on decreasing. So this is the condition where uh, you can observe the decreasing amount of armature current is very मिनिमम. ठीक आहे, खूप लेज म्हणजे खूप कमी कमी होत जाते व्हॅल्यू. ही जी आहे ऑलमोस्ट काय होते, झिरोच्या आसपास जाते. ठीक आहे, सो आर्मेचर करंटची व्हॅल्यू ऑलमोस्ट झिरोच्या आसपास गेलेली दिसते तुम्हाला इथे. पण त्या मोमेंटला, त्या कंडिशनला काय दिसतंय की फील्ड करंट काय आहे, ऑलमोस्ट इट इज इन द मिडल पोझिशन. ठीक आहे, मिडल पोझिशन आपण ऍझ्युम करू, व्हेरी वी गेट द युनिटी पॉवर फॅक्टर. सो ही कंडिशन झाली नो लोड. सो ऍट नो लोड द आर्मेचर करंट इज व्हेरी लेस, बट द फील्ड करंट इज good or high. Okay, so this is the no load condition. As you are going to increase the load, ठीक आहे, तुम्ही लोड जसा जसा इन्क्रीज करते, you can observe that the amount of armature current is goes on increasing. So at full load, the amount of armature current is in increasing manner. So these are the three states. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन मध्ये तेच दिसतंय, आर्मेचर करंट डिक्रीज होतोय. ठीक आहे, कोणत्या स्टेट पर्यंत, अप टू युनिटी पॉवर फॅक्टर. बट इन ओव्हर एक्सायटेशन or in leading power factor, armature current and field current are proportionally increasing manner. इकडे काय होतंय, field current पण increase होतोय आणि armature current पण काय होतोय, increase होतोय. So there is a proportional relation in over excitation or the leading power factor uh, uh, condition where armature and the field current are proportional to each other. But in under excitation condition, armature and the field current are in inversely proportional relation. As the field current increases, armature current decreases. But in case of overexcitation, with the increase of field current, there is an increase of armature current. Okay, and with the change of load condition, armature current also increases. So these are the load changing conditions. हे तीन डॉट जे दाखवले ते. So at no load, armature current is very less. At half load, it is good one, and at full load, we get the high value of armature current. So this is the V curve characteristics of synchronous motor. ठीक है. Next is inverse V curve. Inverse V curve. Let me share the diagram. So this is the inverse V curve diagram. Okay, inverse V curve synchronous motor characteristics. So in inverse V curve, we are finding the relation between your DC field current and the power factor. So आपण जो V curve बघितला होता, V curve मध्ये काय इंडिकेट होत होतं, वेगळ्या वेगळ्या कंडिशनला तुम्हाला इथे काय मिळत होता, युनिटी पॉवर फॅक्टर मिळत होता. इथे काय मिळत होता, लॅगिंग पॉवर फॅक्टर, आणि इकडे काय मिळत होता, लीडिंग पॉवर फॅक्टर. सो याचंच रिलेशन आपण काय घेतोय, वी आर फाइंडिंग द रिलेशन विथ द फील्ड करंट, दॅट इज IF सोबत फाइंड आउट करते. सो दिस इज द डायग्राम. ओके, सॉरी ग्राफ. So in graph you can observe that generally
generally when your power factor is in lag condition, then it should completely lagged or at unity condition. Okay, at unity condition, unity power factor condition, uh, sorry, in ideal condition, sorry, in ideal condition, the lagging power factor or the field current and the armature current is lagged by 90 degree. Okay, they are lagged by 90 degree, and hence which consider as a power factor becomes reduces to 0. So याला indicator काय होते, power factor will reduces to 0, but practically it cannot be possible. So practically you get some power factor at different condition, means at no load condition, full load condition, and half load condition. Okay, so this is the no load graph, this is the half load graph. Okay, and this is the full load graph. So प्रत्येक वेळी, so when you observe that at full load condition the power factor is very minimum. So full load ला काय ग्राफ होता आपला, full load condition ला, full load condition ला आर्मेचर करंट काय होता, मॅक्झिमम होता, आणि फील्ड करंट पण काय होता, मॅक्झिमम होता. सो प्रोपोर्शनल होते. Hence, due to proportional relation, almost power factor becomes constant or almost it becomes minimum. So value, and this is the case where you get in lagging power factor, instead of 0 power factor you get some value, म्हणजे 0.1 0.2 0.3 काही पण असू शकते. सो ही तुम्हाला मिळते प्रत्येक कंडिशनला. सो दिस इज द कंडिशन विच ऍक्च्युअली प्रॅक्टिकली हॅपन्स. अँड हा शेप जो आहे हा काय झालाय, एक्झॅक्टली रिव्हर्स झालाय. जो हा तुम्ही इथे व्ही कर्व स्टडी केलेला आहे, या व्ही कर्वच्या डायरेक्ट काय झालाय, इनव्हर्स झालाय. हेन्स वी कॅन से दॅट इट इज अ इनव्हर्स व्ही कर्व कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. So in inverse V curve characteristics, what it indicates, in lagging power factor, the lagging condition is at 90 degree happens, and power factor must be 0 with ideal condition. But practically we get some value of power factor, and that can be indicated at a different load conditions, that is at no load condition, at half load condition, and full load condition. Okay, so या केस मध्ये काय दिसते बघा. सो जसं जसं तुमचा डीसी फील्ड करंट काय होतं, इन्क्रीज होतं. ठीक आहे, समजा हा पहिला ग्राफ घेतलाय. सो डीसी फील्ड करंट जसं असं इन्क्रीज होत जातोय, तसं तसं काय होतंय बघा, पॉवर फॅक्टर पण काय होतोय, इन्क्रीज होतोय एका सर्टन पॉइंट पर्यंत. एका सर्टन म्हणजे काय, जेव्हा तुमचा पॉवर फॅक्टर काय होतोय, युनिटी होतोय. युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे ही स्टेट. त्यानंतर तुमचा पॉवर फॅक्टर काय होतोय, रिड्युस्ड होतोय. पॉवर फॅक्टर काय होतोय, विल स्टार्ट टू डिक्रीज. म्हणजेच अझ्युम करा की याला जर आपण कम्पेअर केलं ह्या कॅरेक्टरिस्टिक्सला, तर ज्या केसमध्ये तुमचा आय ए मिनिमम असतो, तेव्हा तुमचा पॉवर फॅक्टर काय होतो, इन्क्रीज होत जातो. आणि जेव्हा आय ए इन्क्रीज होत जातो, त्यावेळेस पॉवर फॅक्टर काय होतो, डिक्रीज होत जातो. ठीक आहे. सो पॉवर फॅक्टर काय झालाय, डिक्रीज झालाय. अल्सो याच्याशी कोरिलेशन केलं नाही, इथे कोरिलेशन केलं तर काय होते, जसं जसं फील्ड करंट इन्क्रीज होते, आय एफ इन्क्रीज होतोय. म्हणजे जेव्हा आय इन्क्रीज होतो, म्हणजे ही साइड जी असते, ही पोर्शन जो असतो तुमचा लिडिंग पॉवर फॅक्टरचा, या लिडिंग पॉवर फॅक्टर मध्ये काय होते, आय ए आणि आय एफ दोन्ही पण काय होता, इन्क्रीज होता. पण पॉवर फॅक्टर काय होतो, रिड्युस्ड होतो. तर पॉवर फॅक्टर काय दिसतोय, डिक्रीजिंग मॅनर मध्ये दिसतोय. सेम कंडिशन कॅन बी हॅपन फॉर नो लोड अँड फॉर हाफ लोड अँड फुल लोड. सो क्लिअर टू यू. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. So this is all about the synchronous motor, and synchronous motor कुठे यूज होतात, where we need a constant speed. ठीक आहे, कॉन्स्टंट स्पीड जिथे जिथे पाहिजे तिथे तिथे तुम्ही कोणतं यूज करणार आहे, सिंक्रोनस मोटर यूज करणार आहात. सो व्हेरी सिम्पल कॅरेक्टरिस्टिक्स, आणि ह्याच लँग्वेज मध्ये जर लक्षात ठेवलं तर 100% सोपं जाईल.